नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नवरात्र विशेष भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण नवरात्री विशेष प्रत्येक कलरनुसार रांगोळ्या बघतो आहोत. तर उद्याचा कलर आहे केशरी कलर, म्हणजे भगवा कलर, आणि उद्या आहे 7वी माळ, 7वा दिवस आहे. तर केशरी रंग हा तेज आणि ऊर्जेचे प्रतीक आहे आणि उत्साहाचं प्रतीक आहे. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आपण मंदिरामध्ये वगैरे जातो तिथे केशरी कलरचाच झेंडा असतो. तर म्हणजे हे पूर्ण पूजेशी रिलेटेड आहे हा कलर. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पण जो झेंडा आहे तो पण भगव्या कलरचा आहे, भगव्या कलरचा रंग आहे. तर अतिशय सुंदर कलर आहे हा. आपण आजच्या भागातही नेहमीप्रमाणेच 3 रांगोळ्या बघतो आहोत. भगव्या कलरमध्ये, केशरी कलरमध्ये 3 रांगोळ्या. तर अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला, कमेंट करायला, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असाल तर लाईक करा आणि शेअर करा. कारण तुम्हाला अशाच सोप्या आणि पटकन होणाऱ्या युनिक अशा रांगोळ्या बघायला भेटणार आहेत. तर बघू शकता तुम्ही आजच्या भागातली ही पहिली रांगोळी. असा डायमंड शेपचा केशरी कलरच्या कलरने आपण शेप काढून घेतलेला आहे. आतमध्ये पाऊलं काढलीत सफेद कलरने आणि बाजूने असे मोठे मोठे 4 टिपके काढून घेते मी. अतिशय सोप्या पद्धतीने काढलेली रांगोळी आहे. नक्की ट्राय करून बघा. आधीच्या पण रांगोळ्या तुम्ही ट्राय केल्या असतीलच, आणि यानंतरच्या पण आता जे उरलेले आपले नवरात्रीचे दिवस आहे त्या पण रांगोळ्या नक्की बघा तुम्ही. पण सेम सेम शेप वापरून वेगवेगळी डिझाईन तयार करतोय. ह्या 9 रंगांच्या 9 दिवसाच्या रांगोळ्या झाल्यानंतर आपण दसरा विशेष रांगोळ्या बघणार आहोत. तर नक्की त्या रांगोळ्या पण चेक करा. आणि आपण आपला व्हिडिओचा टाईम 2 तासांनी उशिरा ठेवला आहे सध्या. म्हणजे आपण 1 वाजता व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटायचा चॅनलवर, तर आता 3 वाजेला बघायला भेटणार आहे. तुम्हाला जर नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट चॅनलवर जायचं, तेव्हा तिथे तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला भेटेल. तुमच्याकडे ही टूल्स जर नसतील ना, तुम्ही पेनच्या मदतीने किंवा बोटांच्या मदतीने पण हे टिपके काढू शकता आणि ही डिझाईन पेनच्या मदतीने पण करू शकता. असं काही नाही की टूल्स पाहिजे असं. तर आपली ही पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. नक्की ट्राय करा तुम्ही ही रांगोळी. थोडं हळदी कुंकू कलर आणि तांदूळ टाकून घेतले पावलांजवळ. सुंदर, अति सुंदर दिसते बघा रांगोळी. आता माझ्याकडे ही रिंग आहे, आपली दुसरी रांगोळी. तुम्ही बघा, ही मी टेलरिंगचं जे मटेरियल भेटतं त्या शॉपमधून घेतलेली आहे. तर ह्या रिंगचा फायदा काय आहे, कलर जास्त बाहेर पडत नाही. त्यामुळे मी घेतली ही, म्हणजे रांगोळीसाठी लागणारच आहे. ती बहुतेक टेलरिंगचीच, म्हणजे फॅब्रिक पेंटिंगची ती रिंग. माहितीच असणार आहे जे करतं त्यांना. बघू शकता किती व्यवस्थित सर्कल येतो बघा त्यांच्यानी. असे पावलं काढलेत आणि हे जे पिवळ्या कलरचं टूल बघितलं ते पण मी त्या टेलरिंगच्याच शॉपमधून घेतलेलं आहे, जिथे ते मटेरियल भेटतं किंवा असं जनरल स्टोअर सारखं होतं ते शॉप. म्हणजे मी स्पेशल त्याच्यासाठी नव्हती गेली, पण मला दिसलं, म्हटलं हे आपल्या काहीतरी कामात येईल म्हणून मी घेऊन ठेवलं.
तर हे त्या सर्कलभोवती आपण टिपके काढून घेतले. तसेच अजून एक मोठा सर्कल बनवायचा आहे टिपक्यांनीच. टूथपिकच्या मदतीने असं ते टिपक्यांना असा आकार दिला आहे मी. तुम्ही पेनचा पण वापर केला किंवा अगरबत्तीच्या काडीने पण करता येतं तशी डिझाईन. तर आपली ही पण रांगोळी रेडी होत आलेली. अतिशय सोपी रांगोळी, काहीच वेळ नाही लागणार हिला पण. पण तुम्ही ती जो कलर टाकणार आहे तो त्या जाळीच्या मदतीनेच टाका, म्हणजे प्लेन कलर येतो. तुम्ही जर हाताने टाकायला गेले तर व्यवस्थित दिसत नाही मग ती रांगोळी. फिलरच्या मदतीने किंवा चहाची गाळणी असते त्याच्या मदतीने पण टाकू शकता कलर. आणि आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी, टिपक्यांची रांगोळी ही 3 ते 2. ही तुम्हाला पण येत असणार आहे रांगोळी. चांदणीचा आकार दिलाय आणि त्यात ऑरेंज कलर, केशरी कलर भरणार आहे. पुन्हा त्याला बॉर्डर करून घ्यायची अशी, म्हणजे रांगोळी दिसायला पण सुंदर दिसते, प्लेन व्यवस्थित दिसते. गोपद्म काढतोय ते जो गॅप आहे त्यामध्ये. तर आपल्या तिन्ही रांगोळ्या काढून होत आलेल्या आहे. तर नक्की ट्राय करून बघा उद्या ही रांगोळी. दारासमोर, देवासमोर काढल्या तरी छान आहे. आणि कशा वाटल्या सांगायला विसरू नका मला. अशाच युनिक आणि सुंदर सोप्या रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. सुंदर आणि सोप्या रांगोळ्या तुमच्या दारासमोर काढा आणि दाराची शोभा वाढवा या रांगोळ्या काढून. धन्यवाद. बाय बाय.